नमस्कार. आज आपण येथे बनवणार आहे पंढरपुरी स्टाईल बाजारी आमटी. चवीला अगदीच भन्नाट अशी ही बाजारी आमटी बनवून तयार होते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्या वेळेस आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर येथे आपण ही पंढरपुरी आमटी 5 डाळीपासून तयार करणार आहे. तर येथे आपण एका ताटामध्ये पोहे खाण्याचे 2 चमचे मसूर डाळ ही मोजून घेतलेली आहे. 2 चमचे इतकी आपण येथे हरभरा डाळ घेणार आहे आणि 2 चमचे आपण येथे मुगाची डाळ घेणार आहे आणि 2 चमचे आपण येथे पॉलिश केलेली उडदाची डाळ घेणार आहे आणि 2 चमचे आपण येथे तूर डाळ सुद्धा घेणार आहे. तर येथे आपण सर्व डाळी या 2-2 चमचे मोजून घेतलेले आहे. आणि तुम्हाला जास्त लोकांसाठी आमटी बनवायची असेल तर येथे तुम्ही हे प्रमाण दुप्पट तिप्पट करू शकता. आणि या सर्व डाळी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आणि मिक्स करून घेतलेल्या डाळी आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या आहे. आणि या डाळीमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि या सर्व डाळी आपल्याला हाताने व्यवस्थित चोळून 2 ते 3 वेळेस धुवून घ्यायचे आहे. तर बराच वेळ आपण डाळी खराब व्हायला नको म्हणून डाळीला पावडर लावून ठेवलेली असते, म्हणून आपण येथे सर्व डाळी धुवून घेणार आहे. तर बराच वेळ डाळीमध्ये कचरा वगैरे असतो, तर डाळ धुवून घेतल्यामुळे त्यातील कचरा सुद्धा निघून जातो. आणि धुवून घेतलेल्या डाळीतील आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. आता आपण सर्व धुवून घेतलेल्या डाळी एका कुकरमध्ये टाकून घेऊ. या सर्व डाळी लवकर शिजायला हव्यात म्हणून आपण या कुकरमध्ये डाळी शिजवून घेणार आहे. तर या डाळी शिजवण्यासाठी आपल्याला येथे 1.25 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. तर येथे आपल्याला या डाळ शिजतील एवढंच पाणी आपल्याला या कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि या डाळीमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे, म्हणजे डाळी ह्या लवकर शिजतात. आता गॅस चालू करून आपल्याला या कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे, म्हणजे डाळ ही छान अशी मऊ शिजेल. डाळ छान मऊ शिजेल तोपर्यंत आपण येथे एक वाटण तयार करून घेणार आहे. आता आपण या कढईमध्ये 2 चमचे खसखस भाजून घेणार आहे. मंद आचेवरतीच आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे. खसखस भाजून झाल्यानंतर आपण ही खसखस कढईतून बाहेर काढून घेऊ. आणि त्याच कढईमध्ये आपल्याला 1 वाटी सुकं खोबरं खिसून घेतलेलं भाजून घ्यायचं आहे. येथे आपल्याला खोबऱ्याचा खीस भाजण्यासाठी अजिबात तेलाचा वापर करायचा नाही. तर येथे आपल्याला खोबऱ्याच्या खिसला छान असा तांबूस कलर येईल तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता खोबरं सुद्धा छान भाजून झालेलं आहे. भाजून घेतलेलं खोबरं आता आपण कढईतून बाहेर काढून घेऊ. आता या कढईमध्ये आपण एक मोठ्या आकाराचा कांदा उभा कट करून घेतलेला आहे, तो आपण या कढईमध्ये घालून घेऊ. कांदा छान आणि लवकर भाजायला हवा म्हणून आपण यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे. या कांद्याला छान असा डार्क ब्राऊन कलर येईल तोपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिट आपण हा कांदा भाजून घेणार आहे. तर येथे तुम्ही बघू शकता कांदा सुद्धा छान भाजून झालेला आहे. आता आपण येथे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो रफली कट करून घेतलेला आहे, तो यामध्ये घालून घेऊ. तर ही आमटी बनवत असताना यामध्ये आपल्याला लसूणचा जरा जास्तच वापर करायचा आहे आणि यामध्ये आपण अर्धा इंच आलं सुद्धा घालून घेऊ. आणि आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो मऊसूत नरम होईल तोपर्यंत आपल्याला टोमॅटो परतून घ्यायचा आहे. आता टोमॅटो आणि कांदा छान नरम झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून हे सर्व मिश्रण बाहेर काढून घेऊ. आणि हे मिश्रण पूर्ण थंड होईल तोपर्यंत आपण हे बाजूला ठेवून देऊ. आता आपण सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये खसखस टाकून खसखस ही बारीक फिरवून घेणार आहे. आता आपण सुरुवातीला खसखस ही छान फिरवून घेतलेली आहे आणि यामध्येच आता आपण भाजून घेतलेलं खोबरं सुद्धा घालून घेऊ. यासोबतच आपण कांदा, टोमॅटो, लसूण आणि आलं हे भाजून घेतलेलं आहे, ते सुद्धा यामध्ये टाकून घेऊ. सुरुवातीला यामध्ये पाण्याचा वापर न करता आपण हे मिक्सरमधून फिरवून घेऊ. नंतर यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून हे परत मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचं आहे. हे वाटण आपल्याला अगदी बारीक फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी येथे हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर येथे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे तोपर्यंत आपल्या डाळी सुद्धा छान शिजून झालेले आहे. तुम्ही बघू शकता आपल्या डाळी येथे मऊसूत शिजून झालेले आहे. तुम्ही बघू शकता चमच्याने जरी आपण या डाळी व्यवस्थित मिक्स केल्या तरी सुद्धा ह्या डाळी बारीक होत आहे. तरी सुद्धा आपण या सर्व डाळी मिक्सरच्या भांड्यामधून बारीक फिरवून घेणार आहे. शिजवून घेतलेल्या डाळी आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला या डाळी मिक्सरमध्ये थोड्या थोड्या करून फिरवून घ्यायच्या आहे. या सर्व डाळी आपण मिक्सरमध्येच फिरवून घ्यायच्या आहे, त्यामुळे आमटीला छान चव येते. अशा पद्धतीने मी कुकरमध्ये शिजवून घेतलेल्या सर्व डाळी थोड्या थोड्या मिक्सरमध्ये फिरवून घेतलेल्या आहे. तुम्ही बघू शकता मिक्सरमध्ये डाळ आपण फिरवून घेतल्यामुळे डाळ ही छान मऊसूत झालेली आहे.
आता या डाळीमध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालून घेतलेलं आहे। मिक्सरमध्ये आपण डाळ फिरवून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये गरमच पाण्याचा वापर करायचा आहे। यामध्ये थंड पाण्याचा वापर केला तर या डाळी व्यवस्थित मिक्स होत नाही, म्हणून आपल्याला आवर्जून यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। या डाळीमध्ये आपण गरम पाणी टाकून घेतल्यानंतर रईच्या साहाय्याने आपण ही डाळ व्यवस्थित मिक्स करून घेऊ। अशा पद्धतीने ही डाळ व्यवस्थित मिक्स झालेली आहे। तर येथे आपण हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। तर हे वाटण बनवत असताना यामध्ये आपल्याला थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे, पण मी या वाटणमध्ये कोथिंबीर टाकायला विसरली होती। नंतर यामध्ये मी थोडा कोथिंबीर टाकून हे मिश्रण मी परत फिरवून घेतलेलं आहे। तर येथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। या कढईमध्ये मी 1 मोठा चमचा तेल टाकून घेतलेला आहे। तर येथे आपल्याला पंढरपुरी स्पेशल आमटी बनवायची आहे, तर त्यासाठी आपल्याला येथे तेलाचा जरा जास्तच वापर करायचा आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ आणि यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालून घेऊ। जिरं आणि मोहरी छान भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण टाकून घेऊ। हे वाटण आपल्याला तेलामध्ये हलकसं परतून घ्यायचं आहे, कारण आपण या वाटणमध्ये ज्या वस्तू वापरलेल्या आहेत त्या वस्तू सुद्धा भाजून घेतलेल्या आहे। त्यामुळे आपल्याला येथे हे वाटण जास्त परतून घ्यायची गरज नाही। हे वाटण आपण छान परतून घेतलेलं आहे। नंतर यामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहे। यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे आणि या आमटीला छान रंग यायला हवा म्हणून आपण यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून घेऊ। यामध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊ, 1 चमचा धने पावडर, यामध्ये आपण आवर्जून काळा मसाला घालून घ्यायचा आहे, पाव चमचा हळद टाकून घेऊ आणि यामध्ये जर का तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता। नंतर आपल्याला हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे मसाले आपल्याला 1 ते 2 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। आणि हे सर्व मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून ते पाणी यामध्ये टाकून घेऊ आणि यामध्ये पाणी टाकून घेतल्यानंतर आपल्याला हा मसाला परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला हा मसाला 1 मिनिटासाठी तरी शिजवून घ्यायचा आहे। आणि या मसाल्यामध्ये आता आपण अर्धा चमचा तरी मीठ टाकून घेऊ। हा मसाला शिजवत असताना आपण यामध्ये जर का मीठ टाकून घेतलं तर या मसाल्याला अजूनच छान चव येते आणि अधूनमधून आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे। तर इथे आता आपल्याला या मसाल्याला असं छान तेल सुटेल तोपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मसाल्याला असं छान प्रकारे तेल सुटलेलं आहे। आता इथे आपला मसाला छान परतून झालेला आहे। त्यानंतर आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेल्या डाळीचं मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर येथे हे आमटी खूपच घट्ट आहे, तर यामध्ये मी थोडं गरम पाणी करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घेणार आहे। तर ही बाजारी आमटी आहे, ही जास्त घट्ट नसते, त्यामुळे आपल्याला ही थोडी पातळच करून घ्यायची आहे। आता जरी ही आमटी दिसायला पातळ दिसत आहे तरी या आमटीला उकळ आल्यानंतर ही आमटी घट्ट होणार आहे। तर यामध्ये आपण सुरुवातीला अर्धा चमचा मिठाचा वापर केलेला आहे, तर यामध्ये आता आपण परत अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहे। तर यामध्ये तुम्ही मीठ तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि मीठ टाकून घेतल्यानंतर आपल्याला परत ही आमटी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता आपण येथे गॅस थोडा मोठा करून या आमटीला छान अशी उकळ काढून घेणार आहे। या आमटीला थोडी उकळ आल्यानंतर आपल्याला इथे गॅस हा मंद करून घ्यायचा आहे आणि मंद आचेवरती आपल्याला या आमटीला उकळ काढून घ्यायची आहे। आमटीला उकळ आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता आमटीला रंग हा खूपच सुंदर आलेला आहे आणि यामध्ये आता आपण बारीक कट करून घेतलेली थोडी कोथिंबीर घालून घेऊ आणि ही पंढरपुरी स्पेशल बाजारी आमटी बनवून एवढी छान होते की 1 भाकरी खाण्याची ऐवजी तुम्ही 2 भाकरी खाल। अशा प्रकारे हे एकदम टेस्टी आमटी बनवून तयार झालेली आहे। याच पद्धतीने तुम्ही एक वेळेस पंढरपुरी स्पेशल बाजारी आमटी नक्की करून बघा। पंढरपुरी स्पेशल बाजारी आमटी तुम्ही कोणत्याही भाकरीसोबत खाऊ शकता, खायला अगदी भन्नाट लागते। जसे की तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत सुद्धा ही आमटी खाऊ शकता किंवा बाजरीच्या भाकरीसोबत सुद्धा ही आमटी खायला छान लागते। बाजरीच्या भाकरीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे आणि तुम्हाला बाजरीची भाकरी बनवता येत नसेल तर तुम्ही व्हिडिओ बघून बाजरीची भाकरी नक्की बनवून बघा। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा। भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।